नमस्कार. मनतरंगमध्ये आपले स्वागत आहे. लोकांसमोर येताना तुम्ही घाबरता. हा प्रश्न ऐकायला जेवढा सोपा वाटतो ना, तेवढाच तो आतून खूप हादरून सोडणारा आहे. हो ना, म्हणजे आपण नेहमीच यातून जातो. कसं आहे, आपण आपल्या रोजच्या आयुष्यात कधीतरी अशा परिस्थितीत अडकतोच. समजा ऑफिसची एक अत्यंत महत्त्वाची मीटिंग सुरू आहे. खोलीत एकदम शांतता आहे, सगळे आपल्याकडे बघतायत आणि अचानक घसा कोरडा पडतो. हो, आणि हातांना असा हलकासा घाम फुटतो. अगदी तेच. डोक्यात जे काही महत्त्वाचे मुद्दे असतात ते अचानक कुठेतरी हरून जातात आणि मग लोक काय विचार करतील हा एकच प्रश्न छातीतली धडधड वाढवतो. खरंय. आणि ही भीती फक्त मोठ्या स्टेजवर बोलल्याची नसते. म्हणजे नवीन लोकांशी संवाद साधताना सुद्धा मनात अशीच एक अनामी धाकधूक निर्माण होते. हो, आणि मग आपण इतरांशी आपली तुलना करायला लागतो. म्हणजे ते माझ्यापेक्षा किती हुशार आहेत, किती छान बोलतात, असा विचार करून आपण स्वतःलाच कमी लेखतो. बरोबर. आणि या सततच्या ज्याला आपण ओव्हर थिंकिंग म्हणतो, एकाच गोष्टीचा 1000 वेळा विचार करण्याच्या सवयीमुळे आपण एखादं महत्त्वाचं काम पुढे ढकलतो, प्रोक्रॅस्टिनेशन करतो. अगदी बरोबर. हे ऐकताना आता प्रत्येकाला अगदी मनापासून वाटत असेल की अरे, हे तर माझ्याच आयुष्यात घडतं. नक्कीच घडतं. आणि म्हणूनच आज आपण यावर अगदी मोकळेपणाने बोलणार आहोत. चला तर मग हे समजून घेऊया. आजची आपली ही जी सखोल चर्चा आहे ती फक्त एखाद्या पुस्तकाची वरवरची माहिती देणारी नाहीये. तर मायकल पोर्ट यांचं जे अत्यंत गाजलेलं पुस्तक आहे स्टील द शो, या पुस्तकातील विचार वापरून आपण आयुष्यातील ही भीती कशी संपवायची आणि मनःशांती कशी मिळवायची यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. खरं तर मायकल पोर्ट यांनी या पुस्तकात एक अतिशय वेगळा आणि प्रभावी दृष्टिकोन मांडला आहे. कसं आहे, ते स्वतः आधी एक यशस्वी अभिनेते होते आणि नंतर त्यांनी बिझनेस जगात पाऊल ठेवलं. अच्छा, म्हणजे अभिनयाचा अनुभव त्यांनी कॉर्पोरेट जगाशी जोडलाय. अगदी बरोबर. त्यांनी अभिनयाच्या जगातील जी महत्त्वाची तत्वं आहेत ती सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्याशी, आपल्या रोजच्या संघर्षाशी जोडली आहेत. हे समजून घेताना मला एक रूपक म्हणजे एक उपमा द्यायला नक्की आवडेल. नक्कीच, सांगा ना. आपलं मन आहे ना एका जुन्या रेडिओसारखं असतं. या रेडिओवर नेहमी सेल्फ डाऊटची म्हणजे स्वतःवर शंका घेण्याची आणि भीतीची एक कर्कश फ्रिक्वेन्सी वाजत असते. हो, म्हणजे मला हे जमेल का, किंवा मी यासाठी पात्र आहे का, असा तो आवाज असतो. अगदी तेच. आणि या सर्व गोंगाटात आपला स्वतःचा जो खरा शांत आवाज असतो तो कुठेतरी हरवून जातो. तर मला सांगा, हा स्वतःचा खरा आवाज कसा शोधायचा? तो कर्कश टीकाकाराचा आवाज कायमचा कसा शांत करायचा? इथेच खरी रंजक गोष्ट आहे. पोर्ट यांच्या मते आपण सगळेजण आपल्या रोजच्या आयुष्यात एक परफॉर्मर असतोच. आपण सगळे म्हणजे सर्वसामान्य माणसं पण? हो, अगदी सगळे. म्हणजे ते नोकरीच्या मुलाखतीत असो, ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन देताना असो किंवा कुटुंबाशी बोलताना असो. पण आपली सर्वात मोठी अडचण काय असते माहितीये? काय? इम्पॉस्टर सिंड्रोम. हां. पण हे इम्पॉस्टर सिंड्रोम नक्की का निर्माण होतं? म्हणजे आपण सर्व काही व्यवस्थित करत असूनही आतून स्वतःलाच खोटे का समजतो? कारण आपण नेहमी आपल्या स्वतःच्या आयुष्यातील बिहाइंड द सीन्स पाहत असतो. म्हणजे आपला पडद्यामागचा संघर्ष, आपला गोंधळ आपण बघतो आणि त्याची तुलना इतरांच्या हायलाइट रीलशी, म्हणजे त्यांच्या केवळ यशस्वी क्षणांशी करतो. बापरे, हे तर खूप खोल आहे. हो ना? यामुळे आपल्याला सतत असं वाटत राहतं की मी या जागेसाठी पात्र नाहीये आणि लवकरच लोकांना माझं हे खोटं रूप समजेल. या भीतीमुळे आपण आपला खरा आवाज दाबून टाकतो. आणि मग आपण एक परफेक्ट मुखवटा चढवण्याचा प्रयत्न करतो. अगदी बरोबर. पुस्तकात त्यांनी लॉरी नावाच्या एका CPA म्हणजे फायनान्शियल क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेचं उदाहरण दिलंय. ती अत्यंत लाजाळू होती आणि लोकांसमोर बोलायची तिला प्रचंड भीती वाटायची. ती पोर्ट यांच्या एका प्रशिक्षण शिबिरात आली होती. अच्छा. जेव्हा तिला स्टेजवर बोलावले गेले तेव्हा तिच्या हातात तिने लिहून आणलेल्या नोट्स होत्या. तिचे हात अक्षरशः थरथर कापत होते. ती त्या कागदांच्या मागे स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत होती. अरेच्छा. मग अशा वेळी पोर्ट यांनी काय केलं? त्यांनी अत्यंत शांतपणे तिच्या हातातील त्या नोट्स काढून घेतल्या. काय सांगताय? नोट्स काढून घेतल्या? पण कॉर्पोरेट जगात किंवा लोकांमोर असं अचानक बिना तयारीचं बोलणं खूप महागात पडू शकतं ना. माणसाची पूर्ण भंबीरी उडू शकते ना. हो ना. सुरुवातीला ती प्रचंड घाबरली. आता तिच्याकडे लपण्यासाठी कोणताही आधार नव्हता. तिला तिच्या सर्व भीतींचा थेट सामना करावा लागला. मग तिने ही परिस्थिती कशी सावरली? हाच तर चमत्कार आहे. जेव्हा तिला समजलं की आता आपल्याकडे खऱ्या भावना आणि शब्दांशिवाय काहीच उरले नाहीये, तेव्हा तिने आतून अत्यंत प्रामाणिकपणे बोलायला सुरुवात केली. म्हणजे तिने स्वतःचा संघर्ष लोकांमोर मांडला? हो, स्वतःचा कमकुवतपणा, ज्याला आपण वल्नरेबिलिटी म्हणतो, आणि आपली भीती तिने अत्यंत पारदर्शकपणे मांडली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल,
नोट्स नसताना तिने जो खरा मनापासून संवाद साधला त्याने सर्वांची मने जिंकली. क्या बात है. म्हणजे लोक भारावून गेले असतील. नक्कीच, कारण तो कोणताही परफेक्ट मुखवटा नव्हता, तो तिचा खरा आवाज होता. हे खरोखरच विचार करायला लावणारं आहे. आपण नेहमी विचार करतो की आपण परिपूर्ण असावं, पण लोक परिपूर्णतेशी जोडले जात नाहीत, ते खऱ्या भावनांशी जोडले जातात. अगदी बरोबर. पण इथे माझा एक व्यावहारिक प्रश्न असा उभा राहतो की स्वतःचा आवाज शोधणे ठीक आहे, पण जर बाहेरून येणारी टीका खरीच असेल तर? जर लोक खरोखरच आपल्या कामावर बोट ठेवत असतील तर त्याकडे कसं पाहायचं? हा अतिशय उत्कृष्ट प्रश्न आहे. पोर्टर यांनी यावर एक सुंदर सिद्धांत मांडला आहे. ते म्हणतात की तुम्ही एकाच वेळी परफॉर्मर आणि टीकाकार असू शकत नाही. म्हणजे हे दोन्ही विरुद्ध प्रवाह आहेत? हो, टीका करणं खूप सोपे असते. कोणीही लांबून उभं राहून दुसऱ्याच्या कामावर बोट ठेवू शकतं. पण काहीतरी निर्माण करणे, मंचावर उभे राहून स्वतःला व्यक्त करणे, हे धैर्याचे काम असते. म्हणजे आपण स्वतःचे टीकाकार बनू नये. अगदी तेच. जेव्हा बाह्य टीका येते तेव्हा आपण स्वतःला शिक्षा न देता संवादातून समोरच्याला काहीतरी मौल्यवान देण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. म्हणजे बाह्य टीका ही फक्त एक माहिती आहे असा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. पण कसं आहे, जेव्हा आपण या खऱ्या आयुष्यातील मंचावर उभे असतो तेव्हा आपल्याला अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात. हो, अनेक जबाबदाऱ्या असतात आपल्यावर. कधी आपण खंबीर बॉस असतो, कधी समजून घेणारे कर्मचारी, कधी आई, वडील, तर कधी मित्र. आणि यामुळे अनेकदा खूप ताण येतो. यावर काही उपाय आहे का पुस्तकात? नक्कीच. हा या पुस्तकातील दुसरा सर्वात महत्वाचा विचार आहे. प्ले द राईट रोल, म्हणजे योग्य भूमिका निभावणे. अच्छा. पोर्ट म्हणतात की आपण खोटे न वागताही परिस्थितीनुसार वेगवेगळी रूपे घेऊ शकतो. याचा अर्थ तुम्ही फेक आहात असं होत नाही. उपमेने सांगायला आवडेल, हे म्हणजे एखाद्या ऑर्केस्ट्रासारखं, वाद्यवृंदासारखं आहे. कसं काय? म्हणजे संगीतकार तोच असतो, त्याचा मूळ स्वभाव तोच असतो, पण जेव्हा तो हातात बासरी घेतो तेव्हा त्याची भूमिका आणि नाजूक स्पर्श वेगळा असतो, आणि जेव्हा तो ड्रम्स वाजवतो तेव्हा त्याची ऊर्जा पूर्णपणे वेगळी असते. वाह, अगदी सार्थ उपमा आहे ही. तो खोटा नसतो, तो फक्त वाद्यानुसार स्वतःला बदलत असतो. हो ना. पण जेव्हा नवीन वाद्य हातात घेताना, म्हणजेच नवीन भूमिका निभावताना आपल्याला भीती वाटते तेव्हा काय करायचं? अशा वेळी पोर्ट यांनी एक अत्यंत ताकदवान तत्व सुचवलंय, ॲक्ट ॲज इफ. म्हणजेच ॲक्ट ॲज इफ. जर आपल्याला आत्मविश्वास वाटत नसेल तर असं वागा की जणू काही आपल्यात प्रचंड आत्मविश्वास आहे. पण इथे मला थोडी शंका येते. यामुळे आपण अधिक खोटे आहोत असं वाटत नाही का? आधीच आपण इम्पॉस्टर सिंड्रोमबद्दल बोललो, मग हा ॲक्ट ॲज इफचा प्रकार म्हणजे पुन्हा खोटेपणाच नाही का? वरवर पाहतात असं वाटू शकतं, पण इथेच विज्ञानाची जोड मिळते. हे केवळ मनाचे खेळ नाहीत तर शरीराचे रसायनशास्त्र आहे. शरीराचे रसायनशास्त्र? हो. पुस्तकात ॲमी कडी या हार्वर्डच्या प्रसिद्ध संशोधकाच्या संशोधनाचा संदर्भ दिलाय. त्यांच्या मते फक्त आपलं मन शरीराला आदेश देत नाही, तर आपलं शरीरही मनाला आदेश देऊ शकतं. म्हणजे शरीराच्या हालचालीतून मनाला संदेश जातो. अगदी बरोबर. जेव्हा आपण घाबरलेले असतो तेव्हा आपले खांदे झुकलेले असतात. पण जर आपण जाणीवपूर्वक एका ताकदवान स्थितीत उभे राहिलो, ज्याला पॉवर पोझिंग म्हणतात, म्हणजे छाती पुढे काढून खांदे थाट ठेवून उभं राहणं, हो, तर एक आश्चर्यकारक गोष्ट घडते. शरीरात नेमकी काय बदल होतात? फक्त 2 मिनिटात आपल्या शरीरातील तणाव वाढवणारे कॉर्टिसॉल नावाचे संप्रेरक वेगाने कमी होते आणि आत्मविश्वास वाढवणारे टेस्टोस्टेरॉन वाढते. अरीचा? म्हणजे फक्त पोज बदलल्याने. हो. आपला मेंदू शरीराकडून सिग्नल घेतो की अरे, हा माणूस इतका ताठ उभा आहे, म्हणजे परिस्थिती नियंत्रणात असली पाहिजे. आपण फक्त असं वागून आपलं रसायनशास्त्र बदलू शकतो. हे खरोखर थक्क करणारं आहे. म्हणजे विचारांनी आणि देहबोलीने आपण तणाव कमी करू शकतो? नक्कीच. मायकल पोर्ट यांनी स्वतःचे एक अप्रतिम उदाहरण दिलंय. त्यांच्याकडे एक मोठी बोट आहे. खराब हवामानात, जोरदार वादळात बोट किनाऱ्याला लावणं खूप तणावपूर्ण असतं. बापरे, मग ते कसे सांभाळतात हे सगळं? सुरुवातीला त्यांना प्रचंड भीती वाटायची. मग ते मनातल्या मनात स्वतःला सांगायचे की मी हे काम याआधी 10,000 वेळा केले आहे. आणि असं वागून त्यांनी शारीरिकदृष्ट्या स्टेअरिंग व्हील आत्मविश्वासाने पकडलं. आणि मग भीती गेली? हो. हा विचार आणि कृती एकत्र येताच त्यांच्या डोक्यातील भीतीची जागा एका विलक्षण शांततेने घेतली. ॲक्ट ॲज इफ आपल्याला मर्यादित विचारांच्या पलीकडे जाण्याची ताकद देते. हे ऐकून नक्कीच एक वेगळीच आशा निर्माण होते. पण कसं आहे, जेव्हा तयारीला वेळ असतो तेव्हा हे पॉवर पोझिंग शक्य आहे, पण आयुष्यात जेव्हा अचानक संकटे येतात, अनपेक्षित वळणे येतात, तेव्हा काय करायचं? अतिशय बरोबर. आणि इथेच या पुस्तकातील तिसरा आणि सर्वात रंजक विचार समोर येतो.
अभिनयाच्या दुनियेत विशेषतः इम्प्रोव्ह थिएटरमध्ये एक अतिशय प्रसिद्ध नियम आहे हो आणि म्हणजे येस अँड. हे हो आणि नक्की काय आहे? ते कसं काम करतं? इम्प्रूव्ह थिएटरमध्ये कलाकारांना कोणतीही पूर्वलिखित स्क्रिप्ट नसते. जर एका कलाकाराने दुसऱ्याला काही सांगितलं आणि दुसऱ्याने नाही म्हटलं तर ते नाटक तिथेच थांबतं. अच्छा, म्हणजे ऊर्जा संपून जाते. हो, त्यामुळे त्यांचा नियम असतो की समोरून काहीही येऊ दे, त्याला हो म्हणायचं, म्हणजे परिस्थिती स्वीकारायची आणि त्यात स्वतःची भर घालायची, म्हणजे आणि. हे आपण खऱ्या आयुष्यात कसं वापरू शकतो? जीवनात जेव्हा अचानक अडचणी येतात तेव्हा आपण भीतीने नाही म्हणतो. आपला मेंदू फ्रीज किंवा फ्लाईट मोडमध्ये जातो. आपण परिस्थितीला नाकारतो. पण त्याऐवजी परिस्थिती स्वीकारून पुढे जाणं महत्वाचं आहे. अगदी तेच. परिस्थिती स्वीकारणे म्हणजे हो आणि त्यातून मार्ग शोधणे म्हणजे आणि. हा दृष्टिकोन मेंदूला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मोडमध्ये नेतो. हे ऐकायला खूप छान वाटतं. पण जेव्हा खरोखर एखादं मोठं संकट उभं असतं तेव्हा हे आचरणात आणण्याचं एखादं उदाहरण आहे का? हो, पुस्तकात माईक मासिमिनो या अंतराळवीराचं एक अंगावर काटा आणणारं उदाहरण दिलंय. अंतराळवीर? बापरे. हो, माईक आणि त्यांच्या टीमला हबल स्पेस टेलिस्कोप दुरुस्त करण्याचं अत्यंत कठीण काम दिलं होतं. पृथ्वीपासून शेकडो मैल दूर अंतराळात त्यांना एक हँडरेल काढायचा होता, पण तिथे एक नट पूर्णपणे अडकला होता. मग त्यांनी तो ओढून काढला नाही का? नाही, जर ताकद लावली असती तर धातूचे तुकडे उडून अब्जावधी डॉलरचा टेलिस्कोप कायमचा खराब झाला असता. सर्वजण प्रचंड तणावात होते. बापरे, मग पुढे काय झालं? जमिनीवर असलेल्या टीमने एक कल्पना सुचवली. माईक यांनी नाही, हे शक्य नाही असं म्हटलं असता तर मोहीम तिथेच संपली असती. पण त्यांनी हो आणि चा दृष्टिकोन वापरला. म्हणजे त्यांनी ती कल्पना स्वीकारली? हो, त्यांनी परिस्थिती स्वीकारली आणि नव्या कल्पनेत भर घातली की आपण टेप लावून ते तुकडे उडण्यापासून थांबवू शकतो. अशक्यप्राय संकटातही त्यांनी मार्ग काढला. कमाल आहे. अंतराळातील संकट असो व आपल्या रोजच्या आयुष्यातलं हो आणि हा दृष्टिकोन आपल्याला थांबण्यापासून नक्कीच वाचवू शकतो. पण या सगळ्यात आपण भरकटू नये यासाठी काही दिशा असावी लागते ना? अगदी बरोबर. म्हणूनच पोट आणखी एका संकल्पनेवर भर देतात, ती म्हणजे सुपर ऑब्जेक्टिव्ह, सर्वोच्च उद्दिष्ट. कोणतंही काम करताना आपले का स्पष्ट असायला हवे. म्हणजे आपलं काम करण्यामागचा उद्देश. हो, जर उद्देश फक्त स्वतःची स्तुती करून घेणे असेल तर सतत भीती वाटेल, कारण तिथे आपला इगो धोक्यात असतो. पण उद्देश जर समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणे हा असेल तर स्वतःवरचा फोकस समोरच्यावर जातो. हे अतिशय सुंदर आहे. म्हणजे जेव्हा फोकस मी काय मिळवणार यावरून मी काय देणार यावर जातो तेव्हा भीतीला जागाच उरत नाही. नक्कीच. खरं तर आपण आत्तापर्यंत इतक्या सखोल संकल्पनांवर चर्चा केली. मला आता थोडा वेळ थांबून आपल्याला अंतर्मुख करणारे काही प्रश्न विचारावेसे वाटत आहेत, ज्यातून आपल्याला स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी मिळेल. नक्कीच आपण विचार करायला हवा. तुमच्या आतला तो कोणता टीकाकार आहे ज्याचा आवाज तुम्हाला पुढे जाण्यापासून सतत रोखत आहे? आणि रोजच्या जीवनात तुम्ही अशी कोणती भूमिका जगत आहात जी तुम्हाला आतून पोखरत आहे? अडचणी आल्यावर तुम्ही भीतीने नाही म्हणता की हो आणि म्हणत नवीन मार्ग शोधता? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, लोकांसमोर उभे राहताना तुम्ही फक्त स्वतःला सिद्ध करण्यासाठी जाता की त्यांना मनापासून काहीतरी मौल्यवान देण्यासाठी? खरंच या चर्चेच्या या टप्प्यावर आल्यावर एक अतिशय वेगळी भावनिक अनुभूती जाणवत आहे. आपण सगळेच कुठेतरी परिपूर्ण होण्याच्या मागे धावत असतो. आपल्याला वाटतं की आपल्याकडून कोणती चूक होता कामा नये आणि याच अट्टाहासामुळे आपण स्वतःला प्रचंड ताण देतो. अगदी बरोबर. पण आज समजून आलं की परिपूर्णता ही खऱ्या संवादाची शत्रू आहे. हो, याचा व्यापक दृष्टिकोन पाहिला तर आपल्या लक्षात येईल की माणूस हा चुकांमधूनच आकार घेतो. खरा संवाद, खरं नातं हे चुका लपवण्यात नसतं. बरोबर. परिपूर्णतेचा अट्टाहास ही एक भिंत आहे आणि स्वतःच्या कमकुवतपणासह समोर जाणे हा लोकांशी जोडला जाणारा पूल आहे. जेव्हा आपण हे स्वीकारतो की हो, मी पूर्ण नाहीये, तरीही माझ्याकडे जगाला देण्यासारखं खूप काही आहे, तेव्हा आपली खरी ओळख आपल्याला सापडते. आणि ज्या क्षणी आपण आपली खरी ओळख स्वीकारतो तेव्हा मनावरचे सर्व ओझे, सर्व ताण विरघळू जातो. हो, खरंच किती मोकळं आणि शांत वाटतं हे ऐकून. आपण स्वतःभोवतीचा भीती आणि संशयाच्या भिंती उभ्या केल्या होत्या त्या या विचारांनी नक्कीच कोसळायला सुरुवात होईल. शेवटी आपण सर्वांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आयुष्य हा कोणा एकासाठी राखीव असलेला खेळ नाही. आपण सर्वजण या रंगमंचावरील महत्त्वाचे कलाकार आहोत. होय, आणि आता वेळ आली आहे या सखोल चर्चेचा समारोप करण्याची.
आपण अनेकदा आयुष्याच्या प्रेक्षागृहात बसून इतरांचं यश पाहत असतो, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत असतो. पण आता ती वेळ बदलण्याची आली आहे. अगदी नक्की. त्या प्रेक्षागृहातून उठून आपल्या स्वतःच्या आयुष्याच्या मंचावर उभे राहण्याची आणि स्वतःचा शो करण्याची वेळ आता आली आहे. आज आपण जे ज्ञान मिळवले आहे ते आचरणात आणले तर जीवनात एक स्पष्टता आणि अथांग शांतता मिळेल. आणि तेच आपले सुपर ऑब्जेक्टिव्ह असायला हवे. जाता जाता मला एक विचार पेरायला नक्की आवडेल. असा विचार करूया, ज्या एका कामाची, प्रेझेंटेशनची किंवा संवादाची आपण आजवर टाळाटाळ करत आलो आहोत, जर आज तिथे जाऊन आपण असे वागलो की आपण अपयशी होऊच शकत नाही, तर काय जादू होईल? ती जादू अनुभवण्याची वेळ आता आली आहे. तुमचं आयुष्य हे एक सुंदर रंगमंच आहे. आता वेळ आली आहे स्वतःचा शो स्टील करण्याची. नक्कीच. करा.